पूर्वी रेशनच्या दुकानात तासभर रांगेत थांबून 2-3 लिटर रॉकेल मिळायचं. ते निळं ड्रम आणि नरसाळं घेऊन बसलेला मामा आजही आठवतो. आणि ते रॉकेलचं डबडं घरी घेऊन आलो आणि त्याचं झाकण उघडलं की सगळ्या घरात त्याचा वास पांगायचा. पण आज जर आपण रेशन आणायला गेलो तर गहू, तांदूळ, डाळी, साखर ह्या गोष्टी तर मिळतात, पण रॉकेल काही मिळत नाही. आता तुम्ही कधी विचार केलाय का की कुठे गेलं ते रॉकेल आणि आज ते का मिळत नाही? नेहमीप्रमाणेच काहीतरी जबरी माहिती नक्की सांगेल, त्यामुळे चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब तेवढं नक्की करा. आता ज्याप्रमाणे कंदीलची जागा बलाने घेतली, त्याचप्रमाणे आज चुलींची जागा गॅसने घेतली. 2016 मध्ये सरकारने उज्ज्वला योजना आणली आणि त्या योजनेअंतर्गत 25 एप्रिल 2022 पर्यंत संपूर्ण भारतभर 9,17,00,000 गॅस कनेक्शन जोडले गेले होते. तर उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत 1,18,00,000 कनेक्शन देण्यात आले होते. मग आता साहजिकच चुली पेटणाऱ्या घरांमध्ये गॅस आल्यामुळे रॉकेलची गरजच उरली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने अशी घोषणाही केली की 2030 पर्यंत भारत केरोसिन मुक्त करायचा आहे आणि त्याच दिशेने आज सरकार पावलं उचलत आहे व त्यामुळेच कुठेतरी आज आपल्याला रॉकेल कमी कमी होताना दिसते. बाकी गॅसच्या वाढत्या किमती पाहून रॉकेल पुन्हा सुरू करायला पाहिजे की नाही ते खाली कमेंट करून